पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। सासवड जवळील बोरगाव येथील श्री क्षेत्र कणिपनाथ गडावर गेल्या अनेक वर्षापासून तिसऱ्या श्रावणी गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आयोजित केला जातो। अखंड सुरू असलेल्या या परंपरेत दरवर्षी हजारो भाविक सहभागी होतात। यंदाचा महाप्रसाद कार्यक्रम माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या आयोजनातून पार पडला। मोठ्या संख्येने भाविक गडावर दाखल होऊन कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। पुणे शहरातील विविध भागांमधून तसेच सिंहगड रोड परिसरातून असंख्य भक्त सहभागी झाले। या महाप्रसाद प्रसंगी श्री बाळासाहेब चरवड, श्री नानासाहेब राऊत, श्री सचिन कडू, तानाजी पासलकर, सुरेश मते, गणेश कुटे, किशोर मुळे, सुजित गायकवाड, किशोर कुलकर्णी, राहुल जोशी, संजय वर्मा, सिद्धाराम शिरोळे, भाऊसाहेब निकम, किरण कुलकर्णी, सर्वज्ञ परदेशी, शंकर सूर्यवंशी, पवन चोपडे, अविनाश खंडारे, यश मोघे, श्री मोहन रांजेकर, राहुल जगताप यांचेही मोलाचे योगदान लाभले। या महाप्रसाद सेवेसाठी नथू मारुती खाडे यांनीही सहकार्य केले। स्वादिष्ट आणि रुचकर महाप्रसादाने सर्व भक्तगण तृप्त झाले। ही महाप्रसाद सेवा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली। कार्यक्रमाच्या शेवटी कानिपनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आणि नथू मारुती खाडे यांचा सत्कार करण्यात आला। श्री क्षेत्र कानिपनाथ गडाविषयी माहिती। कानिपनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक प्रमुख संत असून अध्यात्म, योग साधना आणि भक्ती यांचा संदेश देणारे संत म्हणून ओळखले जातात। सासवड जवळील बोरगाव येथील गड हा त्यांचा प्रमुख समाधीस्थळ असून वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येतात। विशेषतः श्रावण महिन्यात गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सर्वांच्या प्रेमळ सहकार्यामुळे आणि ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या पुढाकारामुळे यंदाचा महाप्रसाद सोहळा भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडला। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कानिपनाथ महाराज बोपदेव या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। गेले अनेक वर्षांपासून श्रावणातील तिसरा गुरुवार या ठिकाणी 11 ते 4 वाजेपर्यंत सर्व येणाऱ्या भाविकांना स्नेहभोजन म्हणजे प्रसादाचा लाभ सर्वांना मी देत असतो। असं वेगळं काही नाहीये। मला कॉलेजच्या काळापासून या ठिकाणी मी 2 व्हीलरवर येत होतो, तेव्हापासून 500 रुपयापासून जेवण इथं चालू केलेलं आहे आणि आत्ता किती लोक आली तरी जेवण माझं संपत नाहीये। अशा पद्धतीचं या कानिपनाथांमुळं मला सगळं प्राप्त झालेलं आहे। असे श्रद्धा ज्याच्यावरी त्याची दिशा हा कानिपा मोरारी या ठिकाणी 12 वर्ष या ठिकाणी कानिपनाथ महाराजांनी तपश्चर्या केली। या ठिकाणी आज 32 वर्ष झालं आमचे सहकारी पुण्यनगरीचे उपमहापौर नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांचं 32 वर्षापासून या ठिकाणी अन्नदान होत असतं। अतिशय सुंदर अशी व्यवस्था अन्नदानाची दादा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करतायत। त्यांचं नवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। आता बाबांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी 9 बाय 11 इंच दरवाजा आहे। त्याच्यामधून किती मोठा माणूस असला तरी जाऊन येऊ शकतो। या ठिकाणी अखंड या ठिकाणी 32 वर्ष दादांनी अन्नदानाची सेवा केली। या ठिकाणी रोज अन्नदान चालू असतं। या ठिकाणी आम्ही आता अन्नदान क्षेत्र बांधण्यासाठी 3.5 कोटीचं बजेट आहे। या ठिकाणी हॉल बांधण्याचं काम चालू आहे। सर्वांनी कानिपनाथ बाबासाठी सरळ हाताने मदत करायच्या। दादाचं सुद्धा आम्हाला सहकार्य असतं। दरवर्षाप्रमाणे दादांनी यावर्षी सुंदर अशी अन्नदानाची व्यवस्था केली। पुन्हा एकदा दादाचं नवनाथ देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत। त्यांचे सहकारी खाडे मित्रपरिवार यांनी सुद्धा आज अन्नदानाची सेवा केलेली आहे, त्यांचाही धन्यवाद। कानिपनाथ मंदिरामध्ये मी गेले 35 वर्ष येतोय। 35 वर्षामध्ये अन्नदानाचा मला योग आला नाही कधी, पण यावेळेस प्रसन्नदादा जगतापांच्या माध्यमातून मला या ठिकाणी अन्नदानाचा योग आला। त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रसन्नदादाचे आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे आपली देवस्थान कमिटी ह्या कमिटीने अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्यामुळे कमिटीचे आभार मानतो। आणि गेली 40 वर्ष झाले मी कानिपनाथला जमेल त्या गुरुवारी येत असतो, मनोभावे पूजा करत असतो। त्याचप्रमाणे मी
1986 पासून नवनाथ भक्त असल्यामुळं मला या ठिकाणी येणं खूप आवडतं आणि मी वारंवार येत असतो. आणि त्यामुळं ह्या माध्यमातून मला अन्नदानाची आज प्रसन्नदादा जगतापांच्या माध्यमातून जी काय सेवा मिळाली त्याबद्दल मी प्रसन्नदादा जगताप. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.